थकबाकीदार शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या 10,000च्या तातडीच्या मदतीवरून शिवसेना भाजपात श्रेयाचं राजकारण रंगलंय। शिवसेनेच्या मंत्र्यांनी तातडीची मदत देण्याची मागणी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा दिवाकर रावतेंनी केलाय। मात्र रावते यांनी केलेल्या मागणीमध्ये काहीही नवीन नसल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं। शेतकऱ्यांना 10,000 रुपये देण्याबाबत निर्णय हा रविवारच्या कर्जमाफीतच घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे कर्जमाफी पाठोपाठ तातडीच्या मदतीवरूनही शिवसेना भाजपात धुसफूस सुरू असल्याचं दिसतंय। रामदास भाई आमचे सन्माननीय सदस्य आणि तातडीने असा प्रस्ताव मांडला की आम्ही मंत्रिमंडळाची मान्यता तुम्हाला आजच देतो, ती गृहीत धरून तुम्ही निर्णय घ्या आणि त्याप्रमाणे ताबडतोब अंमलबजावणी करा। सर्व मंत्रिमंडळाने ह्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या ह्या प्रस्तावाला मान्यता दिली। आता मुख्यमंत्र्यांच्या तातडीने मी आता बोलल्याप्रमाणे एक 2-1 दिवसामध्ये हमी घेतल्यानंतर संबंधित बँकांशी बोलून 10,000ची हमी घेऊन त्या खात्यात ज्या खात्यांना कर्जमाफी आता झालेली आहे त्यांना 10,000 रुपये तातडीने मदत मिळावी या संदर्भातली 1-2 दिवसामध्ये अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा आहे। दिवाकर रावते असं म्हणतात की मी आज सांगितलं आणि मागणी केली 10,000 रुपये द्यावेत म्हणून आणि सीएमने हो म्हटलं। नाही असं आहे की म्हणून मला असं वाटतं की सह्याद्रीवरच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये इतकं क्लिअर कट मी मांडलं की अल्पभूधारक शेतकऱ्याला पेरणीसाठी जी मदत लागेल ती लगेच करण्यासाठी सरकार सूचित करणार, त्या विषयाची आठवण माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यांनी कॅबिनेटमध्ये केली आणि मुख्यमंत्री म्हणाले हो तो यार काढायचं जात दिवस। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।